प्राचीन इतिहास की गहराइयों से हम जानते हैं कि मानव जीवन सामान्य जीवन के छोटे छोटे पलों में छुपी एक अद्वितीयता में बसा हुआ है। चर्चा हो या संतुलन, आदमी ने सदैव अपने चित्रण कला के माध्यम से अपनी भावनाओं को साझा किया है। हम आज एक ऐसी यात्रा पर निकलेंगे जिसमें चित्रकथी कला के रहस्यमय जहाज पर चढ़ेंगे, जिसकी चर्चा में छुपा हुआ है एक सुंदर विश्व। यह कला हमें बताएगी कि कैसे हर एक चित्र एक अलग कहानी सुनाता है और कैसे यह आदिवासी संस्कृति की धारा को जीवित रखता है, एक अनजान गहराई में बसा हुआ। चित्रकथी, अदृश्य सौंदर्य की खोज। महाराष्ट्र राज्य की जीरे सिंधुदुर्ग में है कुदल, जहाँ स्थित है ठक्कर आदिवासी कला आंगन, एक समृद्धि से भरी आदिवासी सांस्कृतिक विरासत का केंद्र। इस अद्वितीय संग्रहालय के माध्यम से कला के प्रेमी ठक्कर आदिवासी समुदाय की अनजानी गहराइयों में छिपी कला और सांस्कृतिक धाराओं की खोज करते हैं, जो इस क्षेत्र को एक अद्वितीय और समृद्धि से भरपूर भूमि बनाते हैं। एक सीधे साधे गौशाला को चित्रकथी के पुनर्जीवन के लिए समर्पित एक संग्रहालय में प्रमाणित किया परशुराम गंगावड़ी जी ने। 2021 में पद्मश्री पुरस्कार से सम्मानित और एक प्रसिद्ध लोक कला कलाकार गंगावड़ी जी ने कला के प्रसार के लिए इस ठक्कर आदिवासी कला आंगन की शुरुआत की। नमस्कार, मी परशुराम विश्राम गंगावड़ी, राहणारा पिंगुळी, गुडीपूर, महाराष्ट्र। माझा इतिहास म्हणायचं म्हटलं तर ह्या ठाकर लोककला त्याचा उपासक मी आहे। म्हणजे ह्या ठाकर लोककला, ज्या 11 लोककला आपल्याकडे ज्या आहेत, त्या कला जिवंत ठेवण्याचं काम हे मी सातत्याने करत आलेलो आहे। आता ह्या पारंपरिक लोककला सगळ्यात महत्त्वाच्या कुठे होत्या हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर आम्ही म्हणजे ठाकर आदिवासी, आम्ही ठाकर आदिवासी, गंगावणी हे आमचे आडनाव आहे। आणि हे ठाकर आदिवासी मुळात कुठे राहायचे, हे या शहरामध्ये नाही राहतो, ते सह्याद्रीच्या पाठीला राहणारे हे ठाकर, हे आदिवासी सह्याद्रीच्या पाठीला राहणारे, म्हणजे काय डोंगराच्या पायथ्याशी थोडक्यात सांगितलं। आता हे ठाकर आदिवासी यांचा राहणीमान जर तुम्ही जर त्यावेळेला जर पाहिलं असता तर तुमच्या डोळ्यातून पण पाणी आलं असतं, असा त्यांचा राहणीमान होता। म्हणजे ह्या ठाकर समाजाकडे ना कपडा, ना अन्न, ना वस्त्र, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांच्याशी काही मिळतं जुळत नव्हतं। आणि हे जंगलामध्ये वनवास करते वेळी हे ठाकर कंदमुळं खालून जेव्हा ते राहायचे तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये असं आलं, अरे आम्ही काही काम नाही, धंदा नाही, काहीच नाही, आपल्याला उद्योग नाही, पैसा आमचा विषय नाही, लिखाण तर आमच्याकडे काहीच नाही, सगळे अशिक्षित लोक असायचे। अरे मग आमच्या जीवनाला अर्थ तरी काय आहे, असा एका ठाकर समाजाच्या व्यक्तीने त्यावेळेला तो केला। आणि त्याने त्याच्या डोक्यात एक अशी संकल्पना आली की आपलं स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। आणि मग एकाने असं सुचवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे। आणि मग एका ठाकर समाजाच्या व्यक्तीने जंगलामध्ये राहत असल्यामुळे जंगलातल्या सर्व झाडांची ओळख त्या लोकांना असायची, कोणतं झाड कशासाठी वापरायला मिळतं आणि येतं हे त्यांना सर्व माहिती होतं। मग त्याने एकाने काय केलं, एक पिंपळाचं पान काढलं, लाकडाचे त्याने बोरू तयार केले आणि नैसर्गिक ह्या झाडाच्या पानांपासून, सालीपासून, दगडापासून नैसर्गिक त्यांनी कलर तयार केला। आणि कलर तयार करून ते पिंपळाचं जे पान काढलं होतं त्या पानांवर पेंटिंग करायचं। आता पेंटिंग करायला नुसती सुरुवात केली, ते माझं चित्र काढलं, त्याचं काढलं, शिक्षण कुठेही नाही, नाही जेजार्टचं शिक्षण, नाही फाईन आर्टचं, नाही डिझाईनचं, नाही कोणतंही शिक्षण नाही, परंतु तशाच तर रामाने जो जन्म घेतला, रामाने राजा दशरथी याच्या कुळात अवतार धांदलेले कोण, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, तर यांच्यावर ही सगळी स्टोरी आहे।
आणि ते ह्यांच्या लक्षामध्ये आले. आता लक्षामध्ये येते वेळी त्यांच्याकडे तर वाचन काय नव्हतं. आता वाल्मिक रामायण आलंय, तुळशी रामायण आलंय, ते सगळे रामायणाच्या नंतर आली ना. या लोकांकडे काहीच नव्हतं आणि त्यांनी रामायणाचं पेंटिंग काढायला सर्वप्रथम त्यांनी सुरुवात केली. राम. इस कला के पीछे छिपे कलाकारों की एक दुनिया है जो अपनी मेहनत और सृजनात्मक दृष्टिकोन से इस सुंदर बांध की रचनाओं को जीवंत बनाते हैं. नमस्कार सर्वांना. इथे आम्ही चित्रकथी या पेंटिंगच्या क्लासला 30 जण सर्वजण जॉईंट आहोत आणि आम्ही गृहिणी आहे स्वतः. इतर पण काही जणी आहेत त्यासुद्धा गृहिणी आहेत, काही मुली आहेत, काही मुलं आहेत. तर आम्ही सर्वांनी एकत्र मिळून इथे चित्रकथी या पेंटिंगचा क्लास जॉईन केला आहे आणि तिथे चित्र शिकण्याचा प्रयत्न करतो. तिथे आमचं पेमेंट पण असणार. तर आम्ही त्यासाठी प्रयत्न करायचा म्हणून आम्ही इथेच फॉर्म भरला होता. नंतर आलो, नंतर सुरुवातही झाली. पण मी जेव्हा स्कूलमध्ये होती तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की मी एवढं चित्रकला चांगली काढू शकते किंवा मला एवढं जमू शकतं. कारण तेव्हा काय 30 मिनिटाचा पिरियड असायचा, त्यात कधी निघून जायचं समजायचंच नाही. पण आता इथे आल्यानंतर एवढा कॉन्फिडन्स आला, अरे मी हे करू शकते, हा कॉन्फिडन्स आला. आणि जरी जमत नसलं तरी दादा, चेतन दादा आम्हाला सर्वांना ते हे दाखवतो. एखादी हे येत नसेल तर छोट्या छोट्या आम्ही सुरुवातीपासून ह्या अशा प्रकारच्या छोट्या डिझाईन शिकलो फर्स्ट टाइम. त्यानंतर नंतर मोठ्या मोठ्या डिझाईन शिकलो. त्यानंतर मग प्राण्यांची चित्र शिकलो. त्यानंतर मग स्त्रिया, राजा कसा काढायचा, राम कसा काढायचा, लक्ष्मण कसा काढायचा, ह्याची चित्र बनवायला शिकलो. जमत नव्हतं पण प्रयत्न केला. दादांनी सांगितलं तसं तसं करण्याचा प्रयत्न केला आणि आता इथपर्यंत एवढा करण्याची आम्ही हे करतोय. सर्वांचाच प्रयत्न चालू आहे. सगळ्याच महिला इथे असणाऱ्या बऱ्यापैकी लग्न झालेले आहेत, घरातलं काम सांभाळून येत आहेत आणि हा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे. परशुराम जी के अनुसार इस लोक कला को आने वाली पीढ़ियों को सिखाने के लिए प्रयास किया जाना चाहिए. उनके घर पर आज उनके बेटे चेतन और एकनाथ अपने पिताजी के दृष्टिकोण को आगे बढ़ा रहे हैं. नमस्कार, मेरा नाम चेतन परशुराम गंगावले है और मैं महाराष्ट्र का सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट से हूँ. इस कला आंगन में हमारे 2-3 सेगमेंट्स है, जिसमें हमारा एक म्यूजियम है. उस म्यूजियम में हमारे समाज की जितने भी पारंपरिक लोक कलाएं है उसका प्रदर्शन हमने उसमें किया हुआ है, जिसमें चित्रगति, स्ट्रिंग पपेट्री, शैडो पपेट्री, पांगुळ बैल, पोवाडा, पोतराजा, गोंधळ, राधा नृत्य, डोना वाद्य, बायकांच्या पारंपरिक फुगड्या, कळबावली, साळग्या, साड़ू महीना जिसको हम बोलते हैं, इस तरह की 11 पारंपरिक लोक कलाओं का दर्शन हमने उस संग्रहालय में किया हुआ है. उसी के साथ हमारा जो नेक्स्ट एक पार्ट है वो है हमारा विश्राम पपेट थिएटर. विश्राम पपेट थिएटर में हम हमारे यहाँ पर आने वाले जो हमारे टूरिस्ट है, हमारे जो गेस्ट है, उनके लिए हम पपेट शोज अरेंज करते हैं, बट ऑन ऑर्डर बेसिस, रेगुलर बेसिस पे शोज नहीं होते हैं, क्योंकि यहाँ पे टूरिज्म का जो फ्लो है वो सीजनेबल होता है. एंड द थर्ड पार्ट वी हैव इज द एग्रो टूरिज्म. एग्रो टूरिज्म में हमारे जो पुराने, जो हमारे कृषि के जो पुराने औजार थे वो कहीं ना कहीं पर आज लुप्त होते जा रहे हैं, तो उसका भी हमने एक प्रदर्शन किया हुआ है. एंड एट द लास्ट वी हैव अ आर्ट गैलरी. उस आर्ट गैलरी में हमारी जो चित्रगति है, शैडो पपेट्री है, हमारे स्ट्रिंग पपेट्स है, उसके कुछ हमने मर्चेंडाइज सोवेनियर प्रोडक्ट्स बनाए हुए हैं और उस गैलरी के माध्यम से हम उसको सेल करते हैं. चित्र से जो कथाएं बोली जाती है, रामायण और महाभारत के ऊपर ये सारे पौराणिक कथाएं होती है. और ये चित्र जो आज आप सामने जो देख रहे हैं, ये चित्र कम से कम 300-350 साल पुराने चित्र आज भी हमारे फैमिली के पास ही आपको देखने को ओरिजिनल्स मिलेंगे. अभी हमारा म्यूजियम छोटा है, इसलिए हमने यहाँ पर कुछ 17 चित्र यहाँ पे डिस्प्ले किए हुए हैं, लेकिन हमारे फैमिली के पास 1000 के काउंटिंग्स में उतने पुराने चित्र अवेलेबल है. और इसमें जो म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स यूज होते हैं, वीणा, टाल एंड हुडू की सेम लाइक डमरू, शंकर जी का डमरू. तो इस डमरू को ऐसे हाथ में पकड़ के इस तरह से बजा दे और ये म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्स लेके आर्टिजन नीचे बैठेंगे, सामने चित्र रखेंगे और उस चित्र के ऊपर स्टोरी टेलिंग किया जाएगा. इसलिए इस आर्ट फॉर्म को बोलते हैं चित्रकथी. आज जो नेक्स्ट आर्ट फॉर्म है इसको हम बोलते हैं शैडो पपेट्री और लेदर पपेट्री. इन अवर कम्युनिटी हम उसको बोलते हैं चामड्यांच्या बावल्यांचा खेळ. ये जो पपेट बनी हुई है ये गोट के लेदर के ऊपर बनी हुई है और इसके लिए जो कलर्स यूज किए हुए सारे इंक कलर्स हैं. दोनों साइड से कलरिंग किया जाता है, दोनों साइड से आउटलाइन किया जाता है, एक स्टिक लगाई जाती है और ये पपेट को बनाया जाता है.
और इसकी साइज जो होती है वो 1 फीट या 1 फीट से ज्यादा नहीं होती है, ये 1.5 फीट तक रहती है। तो हमारे म्यूजियम में ये जो नेक्स्ट आर्ट फॉर्म है इसको बोलते हैं स्ट्रिंग पपेट्री, जिसको हम हिंदी में बोलते हैं कठपुतलिया, और हमारे महाराष्ट्र में इसको पहचाना जाता है कलसूत्री बाहुल्य। ये जो पपेट होती है पूरी वुडन की बनी हुई रहती है। हमारे पपेट्स को कमर के नीचे पैर नहीं रहते, कमर तक उनका बॉडी स्ट्रक्चर रहता है। हमारे पपेट्स में माउथ मूवमेंट्स नहीं रहते। अगर आपने राजस्थानी पपेट्री देखा होगा, कठपुतली देखे होंगे, तो उसमें नंबर ऑफ स्ट्रिंग्स रहते हैं। हमारे पपेट्स में नंबर ऑफ स्ट्रिंग्स नहीं होते। सो वी हैव ओनली 2 स्ट्रिंग्स यहाँ पर हाथ में, और एक मेन स्ट्रिंग उनके सिर को बांधी जाती है। तीनों भी स्ट्रिंग इस तरह से एक स्टिक को लगाई जाती है, और वो स्टिक हाथ में पकड़ के वो पपेट को डांसिंग किया जाता है। तो इस तरह से हमारी पारंपरिक कठपुतलियां होती है। कुछ लोग ऐसे भी हैं जो बिना किसी कला पृष्ठभूमि की इस कला की सराहना के प्रति समर्पित। उनमें से एक है माणिक वालावकर। तर माझं नाव माणिक वालावकर आणि मी चित्रकथीमध्ये PhD केलं। नुकतंच माझं चित्रकथीचं PhD पूर्ण झालं। मी सर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होते त्यावेळेला मी आधी BFA केलंय, त्याच्यानंतर MFA केलंय आणि त्यानंतर आता PhD माझं झालेलं आहे। ग्लोबलायझेशन हे असं एक मेल्टिंग पॉट झालंय की तिकडे काहीही आलं की ते बदलून जातं। त्याच वेळेला जर का आपल्याला आपली इंडिव्हिज्युअलिटी ठेवायची असेल तर आपल्याला हे लक्षात घ्यायला लागतं की ह्याच्यामधली कोणती गोष्ट ठेवली की आपली इंडिव्हिज्युअलिटी राहू शकते। चित्रकथी असेल किंवा मधुबनी असेल किंवा गोंड आर्ट असेल किंवा कोणतीही लोककला असेल, त्यांना जर का त्यांचं सत्व जपायचं असेल तर त्यांना तो जो मुद्दा आहे काय जपायचं हे कळायला पाहिजे। हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे। आता काय होणार आहे की चित्रकथीच करत राहणं हे या काळाशी सुसंगत ठरणार नाही। चित्रकथीमधून आपण काहीतरी घेऊन ते पुढे नेणं, त्याला आपण प्रवाहित करणं हे आवश्यक आहे। तो फ्लो गरजेचा आहे, तो प्रवाह गरजेचा आहे। अदरवाईज ते साचून राहील आणि त्याचं डबकं तयार होईल। त्यामुळे मी रोज उठणार आणि फक्त चित्रकथी करणार असं चालणार नाही, तर त्याचा अभ्यास करायला लागेल आणि त्यातून पुढे प्रवाहित करण्यासाठीचे प्रयत्न करायला लागतील। तर हा त्याच्यातला पहिला मुद्दा होता। आणि दुसऱ्या मुद्द्याकडे येताना ज्या वेळेला आपण म्हणतोय की हे प्रिझर्व कसं करायचं, अडचण काय आहे हे समजून घ्यायला लागेल। तिथल्या लोककलाकारांची अडचण किंवा त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की गव्हर्नमेंट ज्या वेळेला त्यांना म्हणतं की आम्ही हे सगळं व्यवस्थित करून देऊ, हे फाटलेलं आहे, तुटलेलं आहे, वी विल गिव्ह युअर रिस्टोरेशन। ते रिस्टोरेशन जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे आर्टिस्टचं की हे इथे येऊन करा, पिंगुळीमध्ये येऊन करा। का तर त्यांचा अनुभव काय आहे गव्हर्नमेंट बरोबर काम करण्याचा की ते चित्र घेऊन जातात आणि मग ती चित्र परत येतच नाही। एवढी व्हॅल्युएबल चित्र जी आहेत ती जर का अशीच नष्ट झाली तर ते त्यांना नकोय, आणि हे साहजिक आहे कारण त्यांनी ते त्यांच्या आजोबांपासून पणजोबांपासून एवढी वर्ष ऍज अ ट्रेजर म्हणून जपून ठेवलेली गोष्ट आहे। ठीक है। चित्रकथी कला को युवा पीढ़ियों तक पहुंचाने का प्रयास करना अत्यंत महत्वपूर्ण है ताकि यह सांस्कृतिक धरोहर बच्चों में जागरूकता और आदर्शों की भावना को बढ़ा सके। भारत के सबसे युवा चित्रकथी के कलाकार अभिषेक दुखंडे अपने अनूठे कला रूप चित्रकथी को पुनर्जीवित करने के लिए एक मिशन पर हैं। उन्होंने 350 वर्ष पुरानी चित्रकथी कला को जीवंत करने का संकल्प लिया है। यांचं शिक्षण सिंधुदुर्गला केल्याच्या नंतर पुढच्या शिक्षणासाठी मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आलो। इथे ललित कला केंद्र नावाचं डिपार्टमेंट आहे, तर तिथे नाट्यशास्त्राचं शिक्षण दिलं जातं। ग्रॅज्युएशनचं शिक्षण मी इथे कंप्लीट केल्याच्या नंतर आता मी MAच्या शेवटच्या वर्षाला इथे आहे। आम्हाला BAच्या शेवटच्या वर्षाला एक परीक्षा होती, प्रात्यक्षिक परीक्षा, ज्यात तुम्हाला स्वतःला काहीतरी स्टेजवर सादर करून दाखवावं लागतं। मग ती कथा असेल, कादंबरी असेल, नाटकातील कुठलाही एखादा पॅराग्राफ असेल, त्याचं काहीतरी एडिटेड व्हर्जन असेल, तर तुम्ही असं काहीही सादर करू शकता। पण त्या सादरीकरणाच्या काही महिने अगोदर प्राध्यापक डॉक्टर प्रवीण भोळे आमचे HOD त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की सिंधुदुर्गमध्ये चित्रकथी नावाची एक लोककला चालते, ती तू बघून ये। गुगलवरून माहिती काढली, यूट्यूबवरून माहिती मिळवली आणि गणपत मजगे यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी मिळवला आणि ती कला, ते प्रदर्शन पाहण्यासाठी मी सिंधुदुर्गला गेलो। ते बघितल्यानंतर मला असं कळलं की त्यात गाणं आहे, काव्यात्मकता आहे आणि अभिनय आहे, या तिन्हीची सांगड घालून चित्रकथी सादर केली जाते। आमच्या सिंधुदुर्गमध्ये 2 भाग पडतात,
नॉर्थ साईडला भजन परंपरा आहे आणि साऊथ साईडला दशावतार नाटक परंपरा आहे. तर या दोन्हीचंही मिक्सचर त्यात दिसून येत होतं आणि म्हणून ती कला मला जरा जवळची वाटली. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे लोकांशी इंटरॅक्शन. यह एक सकारात्मक कविता है जो सांस्कृतिक धरोहर के सजीव रंगों को हमें दिखाती है, जहाँ रस्में न केवल चित्र बनाती हैं बल्कि कहानियों में जीवन को भर देती हैं. यह है एक समर्पण, एक श्रद्धांजलि उन सभी कलाकारों और लोगों के नाम